दखी रायनाना फरक म्हणूनच मंजुळाताई भरघोस मतांनी आली परत। साक्री विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा फडकला। मंजुळाताई गावित 6198 मतांनी विजयी झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी केली आहे। तर ताईंना मिळालेली मते 1,03,726 इतकी आहेत। काँग्रेसचे प्रवीण बापू चौरे यांना मिळालेली मते 97,528 इतकी आहे। विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। सलग दुसऱ्यांदा मंजुळाताई गावित यांनी विजयाचा झेंडा रोवल्याने डॉक्टर तुळशीराम गावित यांना अश्रू अनावर झाले होते। साक्री तालुक्यात विकास आणि विकासच मला निवडून आणण्यासाठी मोलाचा ठरताना दिसून येतोय। असंख्य लाडक्या बहिणींची साथ लाभल्याने मंजुळाताईंचा विजय झालाय। एका कर्तव्यदक्ष आमदाराचा पराभव करण्यासाठी 17 लाडके भाऊ रिंगणात उभे होते। या सर्व उमेदवारांचा पराभव करत मंजुळाताईंचा विजय झालाय। आता त्या आमदार झाल्या आहेत। लवकरच साक्री तालुक्याला मंत्रिपद देखील मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। आजचा जल्लोष पाहता ताईंनी शिवसेनेचा झेंडा पुढील 25 वर्षांपर्यंत रोवलाय। मतमोजणीला पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कार्यकर्त्यांचा 200 मीटर लांब जल्लोष सुरू होता। अवघ्या 7 तासात एकूण 29 फेऱ्यांमधून अंतिम निकाल समोर आलाय। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। दखी रायना